आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। ईव्हीएम हटाव संयुक्त मोर्चातर्फे ईव्हीएम मशीनच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान स्टेशन रोड ते तहसीलदार कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक सजानन चौक बेतुरकर पाडा खडकपाडा सर्कल ते प्रांत ऑफिस पर्यंत मोर्चा काढण्यात आला। कल्याण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात एक छोटीखानी सभा करून माजी न्यायमूर्ती बीजे कोळसे पाटील, ॲडव्होकेट बीजे बनसोडे, व्हीडी सपकाळे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले। तसेच कल्याण तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रांत कार्यालयाकडे मोर्चा रवाना झाला। यावेळी माजी न्यायमूर्ती ॲडव्होकेट बीजे कोळसे, ॲडव्होकेट बीजी बनसोडे, व्हीडी सपकाळे, वंडार पाटील, बाळ हरदास, उमेश बोरगावकर, सुधीर बासरे, मिलिंद ननावरे, राजेंद्र केदारे सह मोठ्या संख्येत वकील आणि महिला वर्ग सहभागी झाला होता। जे काही समजायचं समजा ती घरी जाईल किंवा मला कोणी मारेल त्याची तुम्ही काळजी करू नका। तुम्ही फक्त तुम्ही स्वतंत्र विचाराने जगायला शिका एवढीच माझी विनंती आहे। बाबासाहेबांना तीच श्रद्धांजली आहे। महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना तीच श्रद्धांजली आहे। आमची विनंती 2 मिनिटं सर आमच्या कल्याण नगरीतर्फे हो साहेब या हो साहेब देश बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ संविधान बचाओ देश बचाओ। सगळे जे आहेत शेवटचे फोन सोडले सगळ्यांना दिल्लीत काम माहिती पडतो नाही घेतल्या ईवीएमचं बोर्ड घ्या ईवीएम हटाओचे भाषण द्या मोठा मोठा घे उमेश हे सर्वांनी जोरात थोडा। ईव्हीएम हटाव हा जो कार्यक्रम आहे त्याचा जो बॅनर आहे ईव्हीएम हटाव संयुक्त मोर्चा हा दिल्लीचे जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत, वकील आहेत, न्यायाधीश पण आहेत, त्यांनी हे हातामध्ये घेतले गेले 4-5 वर्ष आणि त्याचाच हा भाग आहे की पूर्ण भारत देशामध्ये हे आंदोलन जोरात वेग पकडते आणि त्याचा परिणाम पण आपल्याला दिसतोय की कालच इलेक्शन कमिशननी पण एक राजीनामा दिला। म्हणजे ह्या गोष्टी ह्याचा परिणाम म्हणून आहेत, घडत आहे। पारंपरिक पद्धतीने आपल्याला अपेक्षित आहे बॅलेट पेपर ॲडव्हान्स कंट्री एवढ्या तर आपणच काय आपला 140 कोटीचा देश। नाशिकला साहेब काही लोकप्रतिनिधींनी मतदान केलं त्यांना पण ते मतदानला झालं सगळीकडे आता डिटेन केलं आहे। हे आंदोलनाचा उद्देशच असा आहे की ज्यांनी मतदान केलं ज्या इच्छुक उमेदवारांना मतदान केलं त्या उमेदवारांनी मतदान बॅलेट पेपरनी मतदान आणि ईव्हीएमनी मतदान असे 2 वेगवेगळे देश दाखल 2 कंट्रीचे भाग झाले डिवायडेशन आणि मेजर कंट्रीज जे आहेत ईव्हीएमच्या विरोधात आहे। फक्त ईव्हीएमच्या फेवरमध्ये कोण आहे जे भारतातले पहिले तुकडे होते, प्रदेश होते आणि नंतर ते वेगळे झाले ते फक्त तेवढे भारताचे सपोर्टेटिव्ह ईव्हीएमच्या आमच्या बाकीचे सगळे मेजर जे आहे मेजर पीपल आर ईव्हीएम। धन्यवाद। मी एवढं सांगा हे पत्र आम्ही वरपर्यंत पोहोचवतो। लक्षात घ्या हा जो विषय आहे ना काय माझा शब्द नाही आहे, माझं स्टेटमेंट कुठं घेऊ नका। तुमच्या अनुषंगाने जे काही निवेदन आलेलं आहे निवेदन आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवू। त्याच्या अनुषंगाने वरिष्ठ जी काही कारवाई आहे ती कारवाई